अय दे ना ते 100 रुपये. ते 100 रुपये तर ठेवलेच बा होळीसाठी. आणि ते बी त्या खिशातून काढून घेतले. जा तिकडे. माझ्याकडे पैसे घ्यायचे. हो कशी असो नाही म्हटलं ना जा. मला नको सांगू. अहो मी तेवढे 100च ठेवले होते ना माझ्या खर्चासाठी. आजची होळी आहे ना. मी आता दारूसाठी आता कोणाला मागू? दारूसाठी तर जा. मला नको काम सांगू. काम करा पैसे करा काय करा. नाही जा म्हणा. मग तुला काय वाटते? तुला काय वाटते की मी भगर दारूचा राहील? अवा दारू तर म्हणजे कोणी पाजते ना वा. जा जा. दारूचं काय सांगू राहिली तू? जा बसा मग. माझे दोस्त मी तर मला अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर पाजतात. हो आणि लय. मोठी सांगू राहिली ते लोक देऊ ना तू पैसे. हो जा 1 क्वार्टर का 2 क्वार्टर दारू पितो मी. जा. तुम्ही दारू पिऊन फक्त घरी या. माझे दोस्त मित्र लय चांगले आहेत. लय होळी म्हणजे अर्धा क्वार्टर नाही 1 क्वार्टर दारू पाजतात. हो लय साजरे तुमचे दोस्त मित्र. जा बा. आणि पाय तू लोक देऊ ना तू पैसे. तुला काय वाटते की त्या माझ्या खिशातले पैसे काढले तर तुला लय असं वाटलं की मी पेणार नाही दारू. जा पे. आजची होळी आहे. हो आजच्या कोण होळीचा पाजते सण काय मी माहिती? रिकामा जाऊ देत नाही. पाहिजे तुला काय वाटू राहिलं? मी त्याला दिवसा चप्पल घेऊन. तर तुम्हाला आज सुट्टी नाही का? अगं आजची होळी आहे ना. अरे नाही का आजच सुट्टी नाही का तुम्हाला? तुला किती घर असता तिला काय वाटते माझ्या खिशातले पैसे काढले तुम्ही दारू पिणार नाही? काय यार आज होळीची कर आहे कुठली जाते का काय घरी तर अजून आला नाही बा असं करा एवढे चांगले आहेत की म्हणजे अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर दारू पाजतात. तुला काय वाटतं खिशातले पैसे काढले तर तुम्ही दारू पिणार नाही का? काय जिद्दी गोष्ट आहे. अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर पिणार आहोत. काय ना? का रे गडी एवढा टाईम अरे बा काय सांगू सांगून काही फायदाच नाही. काय झालं काय झालं? अरे आमचे दोघं नवरा बायकोचे भांडणं झालं ना. त्यासाठी कायसाठी? या 100 रुपये आपल्या दारूसाठी मस्त सुविधा घेऊन दिली. 100 रुपये ठेवून दिले खिशात. माझ्या बायकोनं कुई काढले मला माहीतच नाही. मी आधी माझ्या बायकोला चॅलेंज केलं की म्हटलं तू कितीही पैसे लपून ठेव माझे जिगरी दोस्त असे आहेत की मला अर्धा क्वार्टर काय 1 क्वार्टर बी बाजू शकतात दारू. आणि मला माहीत आहे दोस्ता. अबे तू घमा वर्षावर आला काय मिस्त्राया द्यायला वाट पाहू राहिलो तो आपण सांगू राहिलो मला बायकोनं माझ्या खिशातले पैसे काढले. त्या वर्षा मी बसलो होतो. पांढरा दोस्ता माझा डिग्री दोस्त आहेस ना. मी दारूसाठी फक्त त्याजवळ झालो आणि तू मला काही सांगू नको. अर्धा माझा हात पाय ते काही सांगू नको मी त्या वर्षावर आहे माझा हात हलू मी राहिले. त्याला किती वेळची वाट पाहून राहिलो तू अर्धा क्वार्टर पाच म्हणजे हा होळी जाऊ नको ती अड्डा पुरा सुकून आला आहे मला दारू पाहिजे म्हणजे पाहिजे मी त्या भोरक्यावर बसलो होतात अरे हे होय का तुम्ही पार्टी मग आता कसं करतो आपण? तू मला पार्टी देतो आणि सुट्टी जाऊ देशील ना पार्टी काय देऊन राहिली अरे हॅपी होली आमचं एक काम करा काय नाही मग आमचा अर्धा क्वार्टरची सोय लावा बा. काय अर्धा क्वार्टर माहिती आहे का? त्याला सांगितलं बस अरे अरे मला काय म्हणून राहिले रे बा हे लोक मीच तर त्या आकडे म्हटलं जाई ना 1 क्वार्टर. अरे म्या झाले काय लोक ते आता खाली नको जाऊ ते मला म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे अर्धा कटारा ते आपण पार्टी देतो म्हणे कोर्ट जाऊ नको ते होळीची करा तू आताच तर नाही जायला 1 क्वार्टरचं म्हटलं होतं बा. ते तुम्हाला तुला सांगत आहे त्या भर जायला आलो आणि तू बा तसंच मेळ हुकोशी ना काय बरोबर माझं ओरठे बा दिसू राहिले त्याला म्हणून भाऊ का म्हणा 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 बरं. ओ ओरठे बा अरे थांबा अरे अरे मला पोलिसाला ठेवलं असं गोष्ट ऐका लागते सांगा
माझ्या बायकोनं काढले खिशातले पैसे दारूचे. काय नाही माझ्या बायकोनं काढले माझ्या खिशातले दारूचे पैसे. दारूसाठी ठेवली तुम्हाला नको येईल भरोशावर बसवली मला दारू आणतो म्हणजे हा माणूस मी भरच्यावर पैसे खायला म्हणते ना मला कसं कसं काही नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे काय आपल्या म्हणतो काय विषय आहे का? अरे एक क्वार्टर काय 2 क्वार्टरची मिळला ते माणूस काय समजून राहिले तुम्ही? आज तो उधार देत नाही होळीचा दिवस आहे. तुम्ही पहा 100चा क्वार्टर आहे बाबा. सकाळी मला नाही दिलं आपल्यासाठी तर माणूस एका क्वार्टरचा मिळला. वेळ आला काय तू देऊन नाही राहिला ना. नाही मग आता काही आहे का त्याजवळ ठेवायला दिला का? सांधीच आहे तू प्यायला लागली परत तुम्हाला अर्जंट आहे हो ना मला अर्जंट आत्ता आपला तू पाहिला का विशाल हा तो आपला मिलिटरीवाला हा त्यानं 2 खांबे आहे ना मला त्यानं दिला एक आता पण त्याची बायको आहे घरी मागच्या दरवाजा मागून ना भेटीन ना पण गिलास संग नाही का दिला पुरी प्यायला लागेल पाणी नाही तर ती मग आता पाणी बाय नाव सांगायचं नाही. ऍडजस्ट करू बरं. हा नाही रे, एक गोट शिल्लक पेशीन बाहेर विचार करतो ना म्हणजे आपण काय जमलं आपलं आता 90 घेऊ आपण 2 जण आता. आवाज अरे कोण आहे काय पाहिजे काय नाही आलो काम होतं आपण बाहेर अरे काय अरे नाही काय नाही अरे कुठी आहे काय आहे? आज होळी आहे रंगपंचमी आहे आज कुठी आहे सगळं बंद आहे अरे आज होळी आहे ना. मग होळी खेळा ना अरे होळी आहे म्हणून तर आलो आम्ही. अरे मग होळी खेळा ना इकडे काय आम्हाला असं समजलं का तुम्ही देऊन राहिले थोडी थोडी. काय अरे त्यानेच सांगितलं आपल्याला. काय दिलं रे? अरे जाऊन सांगितलं बा देऊन राहिले म्हणून थोडी आम्ही मोठ्या आशेने आलो बा तुमच्याकडे. आमच्याकडे जर भेटते बा 90 बोलचे दुकान बंद आहे पण बायकोनं काढले खिशातले पैसे. हो द्या थोडीशी द्या नाही तर क्वार्टर तर आम्ही 200चा घेतो ना. भरशावर बसवलं मले द्या काहीतरी फक्त एक गोट. आजची होळी साजरी फक्त एन्जॉय फक्त आपण पाहू ना मग काय तर. अरे तुम्हाला काय सांगू माहीत सोय नाही राव तुम्ही जा बरं माझं काही सोय घे नाही बा अर्धा फक्त. अरे काय थोडीशी ना फक्त कसा आहे दा माहिती आहे का सांगणार दा थोडीशी देणार माझा यार फक्त एक घोट फक्त नळल्यात. आज बायकोनं पैसे घेतले खिशातले काढून नाही तर 200 रुपयाचा क्वार्टर घेतला असता 200 रुपयाचा मी काय सांगू राहिलो मी. तुला सांगितलं ना दारू नाही म्हणून झालं अरे यार दा फक्त एक घोट मी आलो नसतो त्या दारात. त्या माणसानं सांगितलं की तो दाना 2 खंबे आणले म्हणून आम्ही 2 जण लोटरो आशेनं आलो. आम्ही काय येऊ आम्हाला काय येत नाही म्हणून सांगितलं तुम्ही देऊन राहिले म्हणून त्या माणसानं कोरडं त्या माणसाला दिलं. तो माणूस जवळचा आहे त्या माणसाला दिलं. आम्ही काय काही नाही आम्ही कामात नाही पडत का आम्ही कामात नाही पडत का काहीच नाही जा तिकडे जा फक्त काहीतरी अरे नाही घोट अरे नाही हो. थोडीशी दे रे माझा. अरे मीच तर सुका ओळखलं नाही बाबांना आम्ही कामात नाही पडत. चाल आता त्याच्या घरी जाऊ आपण. अरे भूट राजा पुरा भेळ उकला रे पाहतून ना बायकोने खिशातले पैसे काढले ना नाही तर दारू का सकाळची संध्याकाळ झाली अजून मेळ नाही लागला आपला. तू म्हणजे नाही आपल्याला आपण त्याच्याच घरी चाल ना चाल बरं
पहिले सांगू आम्हाला. रोय भाऊ काय रे या माणसाचा पत्ता दिला तुम्ही एक मग? घोट दारू नाही दिली का माणसाने? राबवून दिला आम्हाला एक घोट दारू दिली तुम्ही नाही. रे बायको देखता गेले असताना अरे तू कसं करावं आता आता माझ्या घरी आले भांडण लावाल तुम्ही ते काही नाही आम्हाला अर्धा अर्धा द्या बा तुम्ही काही करा नाही काही ते एक घोट तरी घराला द्या देत आमचं. असतात करायच्या काही बी माझी बायको बरं झालं सकाळून पासून दारू नाही पेलो ना आम्ही सकाळून पासून नाही पेलो ना आजची होळी सारखी होळी तुम्ही त्याच्या बायको देखता गेले ना त्याच्या घरी आम्हाला माहित आहे का आता? आम्हाला ते काही सांगू नका तुम्ही आमचा अर्धा मेळ लावून द्या तुमचा अर्धा अर्धा बस. कापून राहिले आम्हाला काहीच नाही. तुमचा अर्ध्याचा मेळ हे लावला काही नाही. आम्ही ऐकतही नाही ते असं लोक तुम्हाला काय मग माणसाने काय- आम्हाला काय हाकालून दिलं काही गॅरंटी असती तुमच्याजवळ तर आपल्याला दिली असती जबाबदारी आणि अशा लोकांना पता समजत असते का माणसानं हाकलून दिलं पाहिजे आपल्याला किती कल्पना वाटली आम्हाला या अर्ध्या काही काही नाही कंपनावर वाटू द्या काही द्या आम्हाला तुम्ही दारू राजा पाहिजे. माया लेकरा भाकरा दिखता दारू मागेल्या राजा माया. आता अरे होळी आहे ना आजची होळी तिकडे घराच्या बाहेर असते ना बापू घराला बसते का होळी काही करे बा घरी मागते दारू पाहिजे म्हणजे यार, कसं करू आता मी असं एकटाच भांडण करू? नाही नाही तू काही कर मग मी घरी भांडण करतो आणि दारात लोकांसंग बाहेरही भांडण करतो काही का त्या पप्पाने ठेवली आमच्या अंदर दारू राहिलं काय ते माझ्यासाठी आहे ते आणून ते द्यायची नाही आता कसं नाही, तुमचा अर्ध्याचा मेळ लावतो मी काहीतरी खेळाचा मेळ लावतो काही हांडा भांडा भरणं नाही का घरी हांडा आणा तुमच्या तुम्हाला दारू द्यायला आहे का त्या घरी अरे तू माझ्या घरचा देऊ का आहे का त्या घरी घरी अंडा असता तुम्ही का आले का काटर मागायला आलो असतो बायको पैसेच कसे काढते खिशातून मला काही समजत नाही. आता नाही या माणसावर पैसे नसतील ना काय या माणसानं काही कर या माणसानं स्वतः गांड आहे तू पण दारू पास स्वतःच दारू पिऊन घेतली माणसानं तुम्हाला ठेवलं बरं मला भरजार ठेवलं असं असते का बोलणं काय लगा? झालं? दोस्त मित्र बोलणं काय झालं तू काय म्हणे पैसे ठेवले होते ना बा आपल्या दोघा पुरते दारूचे काही सांगू नको तू मला पाहिजे हो अंडा तुला काय झाली राजा अंडा काय घेऊन या, अंडा मी दारू द्यायला हांडा नसला का मग बरं ना भांडे घासायचं राहिले बा फक्त तसं तर पुण्या भरोशावर देईन तू दारू आपल्याला बंचारी मग आता तू त्या हांडा त्या घरचा आपण ठेवून देऊ याच्यापाशी बायको मारीन ना मले बायकोच्या तशीच लपून तर आणणार रे बायको भांडगुडी आहे बा नाही आम्हाला नाही नाही बायकोच्या लपून आणणार पहा तुम्ही मेळ बसवा मी दारू द्याला तू बा मला सुकानं भाकर नाही खाऊ दिला ना. तू बोलला का चाल बरं माझी बायको भाकर नाही खाऊ दिला मला काय नाही. चल 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 अरे हे काय आणलं अरे बा हे काय आणलं हे बकेट आणलं ना हे कोणाच्या घरचं काय उचलून आणलं अरे हे कोणाच्या घरचं हे घ्या हे बी घ्या आणि एक क्वार्टर दारू दे. एक क्वार्टर फक्त अरे हे तर माझ्याच घरचं आहे. अरे का माझ्याच घरचे भांडे मला आम्ही तिकडून आणलं आणा घरून आणलं घरून आणलं आम्ही बा माझ्याच घरचे भांडे मला माझ्याच गाडी ठेवून राहिले का बायको मारीन ना माई तिकडून आणलं ना बा. तुमच्या दारू पाई का भांडणं लावता बा माझ्या घरी अरे बा, आपण आणलं ना तिकडून हे पोरगी काही कुठे बोलते हे तुमच्या घरचं नाही ना अरे बा तुमच्या दारू पाई मला मार खायला होता का हे तिकडून आणलं ना नाही, आणलं घरून अरे मा पोरीनं पाहिलं ना रे तुम्हाला भांडे माझ्या दारात उचलले ना तुम्ही आता बाई आमच्या घरचं आहे ना ते पण तुम्हाला हांडा सांगितला नाही बकेटा माझ्या मला मला घेऊन राहिले आणि दारू द्या आता काही मेळ हुकला आता आपला जाऊ दे चल चल वापस आता येऊन नका इकडे वापिस चाल चाल मी तुमची गॅरंटी घेत नाही आता काय करा या दारूच्या माणसाचं हुटले का त्याच्या सरा मेळ हुकला रे सकाळपासून धंदा का झाला लाईट लागलेले का कसं करा त्या वरच्या राहिले एक 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 उम्मीद आहे अजून तुला पाहिजे तुला आता आपलं काम करीन तो वानकडे अरे वा चार चार वेळ लावून आपण वानकडे चाल बरं वानकडे साहेब हो वानकडे साहेब वानकडे
कुठं वानकडे आजची होळी आहे काय 90 पाचता का नाही काही तिकडे येतील नाही राव सकाळपासून सकाळून पासून या माणसाला म्हणून राहिलो मी की आपलं काम फक्त वानकडेच करू शकतात 90 पाहिजे तुम्ही सकाळपासून फिरू आलो आम्ही बरं येतो ना सकाळपासून सारखा दिवस आहे. आम्हाला 90 द्यायला एवढा जणांनी फिरवलं त्या वरटी बाण एक थेंब दारू नाही वाजली हा? सदाशिव भाऊच्या घरी गेलो. वानकडे बॉस काम करतो ठीक आहे ना. होळी सारखा दिवस राजा भांड्यान गिंडी आम्हाला घाण ठेवायला लावून राहिले ते ठीक आहे ना काही विषय आहे हांडा आणा म्हणतात आता कुठून हांडा आणा ठीक आहे ना थोडं खाऊ का आम्हाला फक्त बरं लय वेळ थांबून आहे. बरं ठीक आहे तुम्ही जेवण करा पटकन आम्ही थांबून आहे. हा ठीक आहे आत्ता समजली मला दारूची खरी किंमत काय आहे तर माहीत आहे सकाळपासून होळीसारखा दिवस बायकोनं खिशातले पैसे काढले म्हणून हा टाईम झाला आणि आपण एवढं हिंडून पुऱ्या कॉलनीत हिंडून आपल्याला अर्ध्या क्वार्टरले कोणी ओळखलं नाही भाऊ म्हणजे माहित विचार होतं कर. वानकडे पण मला माहित होतं की आपला मेळ लागला आता तर आपल्याला दारू पाहिजे जमला जवानकडे जाय मग याले म्हणतात मान मग किंमत असते माणसाची किंमत या लोकांना काय किंमत आहे आपली आपल्याला अर्ध्या क्वार्टरला जर ओळखलं नाही या लोकांना तर काय कामाची गोष्ट आहे अरे, लोकांच्या कामात पडत